नांदेड अनुसूचित जातीतील ब, क, द उपवर्गीकरणाच्या विरोधात येत्या 9 ऑगस्ट रोजी नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य महामोर्चाच्या पूर्वतयारीसाठी युवा नेते गब्बर सोनवणे यांच्या वतीने जिल्हास्तरीय चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले। ही बैठक 4 ऑगस्ट रोजी आंबेडकर नगर येथील त्यांच्या मध्यवर्ती कार्यालयात संपन्न झाली। या चिंतन बैठकीस आंबेडकरी नेते, कार्यकर्ते, युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीत महामोर्चाच्या नियोजनासह विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी भंते पय्याबोधी थेरो यांची प्रमुख उपस्थिती लाभली। येत्या 9 ऑगस्ट रोजी रविवारी होणाऱ्या या ऐतिहासिक महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन त्याचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन युवा नेते गब्बर सोनवणे यांनी उपस्थितांना केले। या बैठकीस माननीय रमेश दादा सोनाळे, सुखदेव चिखलीकर, भरतकुमार कानिदे, सुरेश हटकर, प्राध्यापक राजू सोनसळे, प्रबोध चिते, राहुल चिखलीकर, भगवान ढगे, आतेश ढगे, नगरसेवक प्रतिनिधी कुलदीप राक्षसमारे, प्रभू सावंत सर तसेच आंबेडकर चळवळीतील अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते। या चिंतन बैठकीच्या यशस्वी आयोजनासाठी युवा नेते गब्बर सोनवणे व त्यांच्या मित्रमंडळाने विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन अविनाश नाईक सर यांनी केले। आमचे चिखलीकरजी बरेच आहे तिथं सगळे म्हणजे आरक्षण विरोधी कृती समितीचे पद आणि हा मोर्चा महाराष्ट्रामध्ये निश्चितच महामोर्चा होणार आहे, मोठा होणार आहे। नांदेड जिल्हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे। हळूहळू आज तू सोड, उद्या मी सोडतो, परवा त्यानं सोडणार आहे, असं प्रत्येक जण सोडत आहे। आम्ही देगलूरला गेल्या, मुखेडला गेल्या, धर्माबादला तरी कामगार लोक, असंघटित कामगार लोक आज परेशान। जेव्हा काही निवडणूक येईल तेव्हा कोणतं तरी गांजर दाखवायचं आणि त्या गांजरातून आपली पोळी बाजून घ्यायची। आज आपण पाहत आहात की मातंग समाज आपण खूप एकत्र आपण काम केलेलं आहे आणि हे करत असताना या 6 महिन्यामध्ये असं काय झालं की त्यांना एका सुप्रीम कोर्टाचा दाखला देऊन एक 2 समाजामध्ये तेढ निर्माण करायचं असं त्यांचं। आपण जी महिन्याभरापासून जी आपली लढाई आहे नांदेडमध्ये, आपण आपल्याला या आंदोलनामध्ये दिसायला पाहिजे, कारण की आम्ही स्वरांचे सत्यपाल असा त्यांचा निरोप आहे। त्यासाठी एकदा आपण 9 ऑगस्ट रोजी ब, क, ड चा महामोर्चा होणार आहे। उपवर्गीकरणाच्या संदर्भात महामोर्चा होणार आहे। त्याची चिंतन बैठक म्हणून नांदेड जिल्ह्याची बैठक आयोजित केली होती। या बैठकीमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते व 59 जातीमध्ये काम करणारे, सामाजिक क्षेत्रातले व राजकीय क्षेत्रातले काम करणारे या बैठकीमध्ये उपस्थिती होती व आजूबाजूचा समजा आंबेडकरी समुदाय या बैठकीला उपस्थिती होता। या बैठकीचा महत्त्व व्हा आणि मोर्चा यशस्वी करा। घरच्यांसंग समजा फॅमिली संघ या मोर्चाला उपस्थिती राहून या मोर्चाला यशस्वी करा, ह्याच या बैठकीचं मुख्य हेतू होतं आणि हेच सांगण्यासाठी बैठक आयोजित केली होती। आंबेडकर नगर मधून कमीत कमी म्हणजे आंबेडकर नगर, जेबीम नगर, स्वास्तीनगर हा संपूर्ण भाग मिळून 50,000 तो लोक इथून निघतात। बैठकीचा उद्देश काय? बैठकीचा उद्देश हाच आहे की जास्तीत जास्त संख्येने लोक जमा हो आणि मोर्चाला यशस्वी करा आणि या मनुवादी सरकारचा जे काय डाव होत आहे की 59 जातीला वेगळ्या पाडण्याचा, तो डाव ह्यांचा हाणून पाडण्यासाठी ही बैठक बोलवलेली आहे। महाराष्ट्र शासनाने एससी प्रवर्गाचं अबकड वर्गीकरण करण्याच्या संदर्भाने काय हालचाली सुरू केलेल्या आहेत। हे अबकड वर्गीकरण होऊ नये यासाठी नांदेड जिल्ह्यामध्ये 9 ऑगस्ट रोजी अबकड म्हणजे एससी समाजाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या मोर्चाच्या संदर्भाने जयभीम नगर, आंबेडकर नगर, श्रावस्ती नगर आणि तत्समच नांदेड जिल्ह्यातील सर्वच आंबेडकरवादी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे म्हणून आजच्या या बैठकीचं, जिल्हास्तरीय बैठकीचं आयोजन युवा नेते गब्बर सोनवणे यांनी या आंबेडकर नगर या ठिकाणी केलेलं आहे। या बैठकीला जिल्ह्यातील तमाम 59 जातीच्या प्रतिनिधींचा चांगला प्रतिसाद आहे। निश्चितच या बैठकीच्या माध्यमातून खूप मोठं जनजागरण झालेलं आहे आणि येणाऱ्या 9 तारखेला भरघोस प्रमाणामध्ये आंबेडकरी जनता रोडवर उतरणार आहे। समाजातील काही लोक या बैठकीला आहेत। मुळात मातंग समाज हा उपवर्गीकरणाच्या विरोधातच आहे, परंतु मूळ मातंग समाज हा विरोधात असताना काही जी बोटावर मोजण्याएवढी लोक RSS आणि भाजपच्या लोकांनी हायर करून काही मातंग मंडळीचं डोकं खराब केलेलं आहे। बाकी मातंग समाज आमच्या सोबत आहे। संख्या किती येईल अंदाजा?
मोर्चामध्ये? मोर्चा कमीत कमी 1.5 ते 2 लाख 3 लाखापर्यंत आम्ही धरलेला आहे. पूर्ण जिल्ह्यामध्ये जनजागरण झालेलं आहे. नांदेड जिल्ह्याचे 16चे 16 तालुके बिंदून काढलेले आहेत.